हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज जरा तुपाबद्दल बोलूया. तूप, घी हे काय आपले शरीराला, आरोग्याला हितकर आहे का घातक आहे? हल्ली काय झाले बघा, कोणी आलं तरी वरण भातावर तूप वाढलं की नको नको, तूप वाढू नका म्हणतात. आणि आपण लहानाची मोठी कसं झालो जरा आठवा ना. आपल्याला प्रत्येक गोष्टीवर वरण भात, तूप, लिंबू, मीठ एवढेच काय, जेवायला बसताना सुद्धा पूर्वी, मला माहित नाही तुमच्यातल्या किती लोकांना माहित आहे, माहित असलेले मला माहित आहे म्हणून लिहा. जेवण म्हणजे काही वाढायचे आधी पानावर तूप वाढायचे, पात्रशुद्धी म्हणायचे त्याला. आणि सगळं वाढून झाल्यावर सगळं म्हणजे वरण भात सगळं वर तूप वाढायचे, त्याला अन्नशुद्धी म्हणायचे. पात्रशुद्धी आणि अन्नशुद्धी एवढेच काय. इवन पुरणपोळी आपण खातो त्याच्यावर पण आपण भरपूर तूप घालून, मला तर पुरणपोळीवर अगदी पातळ तूप लागते आणि गुळाची पोळी वगैरे ह्याच्यावर घट्ट तूप लागते. अगदी लहानपणीपासून तूप अतिशय आवडते आम्हाला. त्यामुळे हे तुपाबद्दल हल्ली खूप गैरसमज आहेत. म्हणून मला वाटलं तुपाबद्दल आपण एक जे काही आपल्याला माहित आहे त्याच्याबद्दल बोलूया. तुम्ही पंचकर्म हे ऐकले का किंवा केले का? पंचकर्म म्हणजे काय माहित आहे? गाईचे तुपात वेगवेगळे औषधी मिसळतात. इट इज ए मेडिकेटेड घी म्हणेन मी. अश्वगंधा असेल, ब्राह्मी असेल, हे सगळं. आता अश्वगंधा कशाला? ज्यांना प्रेशर आहे, बीपी वगैरे, अश्वगंधा प्रेशर कमी करते. आणि मेमरी म्हणा किंवा बुद्धिमत्ता वाढवायला ब्राह्मी चांगली आहे. अशा लोकांना ब्राह्मी मिसळतात, म्हणजे मेडिकेटेड घी इट इज. तेव्हा इवन एवढेच काय, तुम्हाला वजन कमी करायला पण पंचकर्मात तुपाचं सेवन करायला देतात, मेडिकेटेड घी. आणि तो तूप खाऊन आपलं वजन कमी होते. ज्यांनी त्याचा वापर केलेला आहे किंवा फॉलोअप केलेला आहे त्यांना माहीत असेल, वजन कमी होते. आणि तुपाची द्यायची मात्रा पण वाढवत जातात. 10 ml 50 ml असं करत शेवटी मला वाटते ग्लासभर शेवटी तूप देतात. आणि ह्याच्यानं काय होते, आपल्या हे मताप्रमाणे काय वजन वाढायला पाहिजे होतं, पण नाही, तिथे वजन हे कमी होते. पूर्वीच्या काळी दूध तूप खाणारं घर म्हणजे समृद्धता आहे असं मानायचे. तेव्हा पैसेच आणि कोणी बघत नव्हते. दूध तूप सगळं खाऊन घरात भरपूर असलं म्हणजे समृद्धी आहे असं म्हणायचे. आठवते? हो. म्हणजे तुपाबद्दल आपले पूर्वजांना माहीत होतं, पण आपण त्याचं काहीतरी चुकीचं समज करून घेतो. भारतातले आपले अन्नपदार्थात काय असते बघा, आपलं बॅलन्स्ड फूड असते. सगळं वरण भात असेल, त्याला वर तूप असेल, सगळं प्रत्येक गोष्टीला आपण तूप वापरतो. आणि हे तूप कशासाठी? हे काही ॲब्झॉर्ब करायचं, विटॅमिन्स वगैरे ॲब्झॉर्ब करायची कॅपॅसिटी आहे. काही औषधं सुद्धा मेथीचं वगैरे चूर्ण करून तर तुपाबरोबर घ्यायला सांगत होते, किंवा बरीच चूर्ण सगळी घ्यायला आपल्याला तुपाबरोबर सांगत होते, माहीत असेल तुम्हाला. एवढंच काय हो,
आपण देवाला पंचामृत करतो, ते सुद्धा आपण काय काय घालतो? दूध, दही, साखर, मध आणि तूप. म्हणजे देवाला सुद्धा तूप आवडते. आणि तुपाचं का नाही, खूप एक टाईपचं मी काय म्हणेन, आपले याला वंगण असं तर काम करते. एवढेच काय, ज्यांना टॉयलेटला जायला त्रास होतो, ह्या लोकांना रात्री झोपायचे आधी गरम पाण्यात तूप मात्र घरात बनवलेला साजूक तूप म्हणतो आपण, तर तूप चमचाभर घालायचं आणि तर गरम पाणी प्यायचं. बघा, कोणालाही काहीही त्रास नाही होत. आणि एक म्हणते तूप आणि रूप ह्याचं पण खूप एकमेकांना संबंध आहे म्हणतात. का? म्हणजे जीवकोश आपले आरोग्याला चांगलं आहे, ते सगळेला हे तूप मदत करते. त्याच्याशिवाय टेस्ट तर अन्नाला देतेच आहे. जे लोक वरण भात, गरम वरण भात म्हणा, इवन सांबार भात खाताना सुद्धा त्याचे तामचेत तूप घालतो आम्ही गरम खाताना. पुरणपोळी दुधापेक्षाही आम्हाला तूप घालून जास्त आवडते. आणि पुरणपोळी तरी असं पातळ तुपानं ती पूर्ण अशी भिजवली जाते, एवढं तूप घालून खातो. पण कोणालाही बीपी होत नाही, शुगर होत नाही, जाडी वाढत नाही, काहीही नाही होत. एवढंच काय, तुम्ही पंजाबी लोकात बघा, ते काम पण करतात आणि त्याच्याशिवाय त्यांचे खाणेतही लोणी, तुपापेक्षाही ते लोणी खातात. शेवटी तूप काय लोणी काय भाऊच आहेत ते. त्यामुळे हे सगळं आपण बघितलं, ते तुपात खूप औषधी गुण आहेत. आणि तूप आपण रोजचे आपले जेवणात वापरायला पाहिजे. आता तूप वापरायचं म्हणजे आपण काही वाटी तूप घेत नाही. पूर्वीच्या काळी बाळंतिणींना वगैरे द्यायच्या बरं का, मी बघितलेलं आहे. वाटीभर तूप कशासाठी? हे पोषकांश वाढण्यासाठी वाटीभर तूप द्यायचे जेवणाचे. मला सुद्धा आठवते जेवणात वाटीभर तूप, आणि तर तूप सगळं खायचंच. त्यामुळे तूप खूप चांगलं आहे. पण हल्ली आपण हल्ली कमी तूप खातो? म्हणजे हल्ली आपण पूर्वीचं एवढं काम करत नाही. काम म्हणजे शारीरिक म्हणते मी, फिजिकल. पूर्वी कसं तूप खायचे, पण शारीरिक श्रम पण असायचे सगळ्यांनाच, गृहिणी असू देत, बाहेर काम करणारे असू देत, कोणालाही. हल्ली आपल्याला सगळ्याला मशिनरी आली आहे. त्यामुळे आपल्याला रुबणं, काढणं करायचं किंवा वाकून फरशी पुसायला सुद्धा लागत नाही. त्यामुळे आपले फिजिकल श्रम कमी झालेले आहेत. त्यामुळे तूप हेवी होते. तूप जास्त खाऊ नका असं लोक म्हणायला लागलेले आहेत. का? म्हणजे आपलं शारीरिक त्रास काहीच नाही, व्यायाम काहीच नाहीये. त्यामुळे तूप आपण रोज खावं, पण नुसतं बसून राहायचं नाही. आपली फिजिकल हालचाल पाहिजे. शारीरिक आपले जे काही श्रम आपण शारीरिक करतो, हल्ली काही पूर्वीच्या सारखे जास्त श्रम नाहीत सोडा, पण जे काही आपण करतो हालचाली, हे सगळं करायला पाहिजे. त्यामुळे तूप हे आरोग्याला उत्तम आहे. आपल्याकडे काहीतरी मिसकॉन्सेप्शन्स आहेत, त्या आपण कमी करायला पाहिजे. आणि छोटे मुलांना तरी रोजच्या जेवणात तूप द्यायला पाहिजे. मोठे म्हटलेलं ऐकून ती छोटी मुलं पण म्हणायला लागलीत,
नको तुपानं वजन वाढते, अमुक होते. आमची निवा म्हणतीये तर तूप वाढलं तर मी म्हटलं तिला काही वजन वाढत नाही म्हटलं. आम्ही केवढं आलं तूप खाल्लंय, आम्ही कुठे जाड झालोय. त्यामुळे थोडं तूप रोजचं शरीराला चांगलं आहे. त्यामुळे आपलं शरीर चांगलं राहते. तुम्हाला कुठलेच मग टॉयलेटला जायचे ते हे काही त्रास सुद्धा होत नाही. त्यामुळे तूप हे खूप औषधी आहे. आपलं काय मत आहे ह्याच्याबद्दल प्लीज मला कळवा. हॅव ए गुड डे.